गाईज, गुड मॉर्निंग ब्लॉगमध्ये मी अंडा करी पण केले, नक्की दाखवेन तुम्हाला. गरमागरम अंडा करी तयार आहे, या जेवायला. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर मिसेस पावसकर. तर हा आपला 4था का 5वा ब्लॉग आहे आणि ह्या घरातलाच असेल. नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी अंडा करी पण केले, नक्की दाखवेन तुम्हाला. बाय. तर तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर पहिल्यांदाच मी तुमचं वेलकम केले, पण परत एकदा करते. तर सकाळ सकाळी फ्रेश वाटावं म्हणून आज फरशी वगैरे पुसून घेतली. तर हे बघा, पूर्ण घरातली फरशी क्लीन वगैरे झाली आहे. हॉलमधली, किचनमधली, बेडरूममधल्या सगळ्याच फरशा क्लीन झाल्या. तर आता घर तर स्वच्छ केलं, आपल्याला पण आवरलं पाहिजे ना. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा केस वगैरे विंचरून घ्यावे, कारण की सकाळ सकाळी गडबड झाली, त्यामुळे अशीच वरती केस टांगलेली आणि गेलते. तर कसं आहे, घर किती पण स्वच्छ केलं ना, आपण फ्रेश झाल्यावरच ते घर स्वच्छ वाटतं. नाही तर आपणच आहे तसंच थांबलो ना, केस वगैरे विंचरलं नाही तर ते कसं तर वाटतं. त्यामुळे पहिल्यांदा फ्रेश झाले. तर गेट रेडी विथ मी. आजचा ब्लॉग असंच वाटायला लागला आहे मला, की मी शूट करताय मला असंच वाटत होते की गेट रेडी विथ मी ब्लॉग करते आहे मी म्हणून. तर चलो पुढं. तर रोज घरात असलं तरी कोणती हेअरस्टाईल घालायची किंवा आज कोणता ड्रेस घालायचा, हा याचं सगळ्यांना टेन्शन येतंच. आणि त्यात म्हणजे मेन टेन्शन म्हणजे आज कोणती भाजी करायची, आज कोणती पातळ भाजी करायची, आज सुकी भाजी करायची, ह्याचं जास्त टेन्शन येत असतं. तुम्हाला पण येत असेल, हो ना. तर आता सध्या कुठे कार्यक्रम वगैरे नाहीत, कुठं बाहेर जायचं पण नाही आणि कुठं ट्रिप पण काढली नाही. त्यामुळे हा ब्लॉग आहे तो सगळ्या घरातलाच ब्लॉग असणार आहे. म्हणजे सकाळच्या 7-8 वाजल्यापासून ते 11-12पर्यंतचा टायमिंगचा ब्लॉग असणार आहे. नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर अजून एक असे खूप जण म्हणजे घरातल्या महिला आहेत किंवा खूप जण अशा मुले आहेत ती ज्यांना यूट्यूब चॅनल वगैरे स्टार्ट करायचे, पण काही अडचणी किंवा घरातल्यांनी सपोर्ट न केल्यामुळे ते अकाउंट वगैरे स्टार्ट करत नाहीत. किंवा बाबा ह्याच्यामध्ये सक्सेस भेटेल किंवा नाही भेटला तर परत चेहरा कसा दाखवायचा, अशा खूप जणांना असं खूप काही तर अडचणी असतात. आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे चेहरा दाखवायला. परत आपल्याला सक्सेस नाही भेटलं तर आपल्याला कोणतरी ट्रोल करेल किंवा शेजारपाजारचे आपल्याला नावं ठेवतील, ह्याचं सगळ्यांना खूप जास्त टेन्शन येतं. तर कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. एखादी गोष्ट आपण ट्राय करून बघायची. सक्सेस भेटला तर ठीक, नाही भेटला तर परत ट्राय करायचं. जोपर्यंत आपली इच्छा आहे, जोपर्यंत आपलं मन होतं, तोपर्यंत ट्राय करत राहायचं. आणि असंही पण नाही की यूट्यूबमध्ये लवकर सक्सेस भेटत नाही. आता खूप उदाहरणे आहेत ती. फॉर एक्झाम्पल म्हटलं तर आपल्या सांगली भागातली सायली पवार, परत त्याच्यानंतर मग भन्नाट तेजा, परत वृषाली मोरे. भन्नाट तेजा पण आपल्या सांगली भागाकडचीच आहे. परत दुसरं लाईफ ऑफ पिया मम्मी आहे, परत भक्ती छेडे. असं नाही की सक्सेस भेटत नाही, फक्त आपल्याला कन्सिस्टन्सी आणि कॉन्फिडन्स पाहिजे. पण कधी तर कुठला तर प्रयत्न केलाच पाहिजे की बाबा समोरून कोण येणार नाही आपल्याला की हा बाबा चल तुला लगेच यूट्यूबमध्ये 50K देतो आणि तू चला यूट्यूब चॅनल स्टार्ट कर, असं कोण म्हणणारच नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्ट झिरोपासून आपल्याला स्टार्ट केलीच पाहिजे. भले आपल्याला अपयश आलं तरी चालतं, परत ट्राय करा, परत न्यू अकाउंट स्टार्ट करा. त्यामध्ये कुठली लिमिट नाही आहे. तर चला आपण आणि परत आपल्या ब्लॉगकडे येऊया. आपला सब्जेक्ट कुठं तर भरकटत चालला आहे. तर माझं आवरून झालं तर परत दूध वगैरे आलं, दूध घेतलं. परत स्वयंपाकाची पण तयारी करायची होती, त्यामुळे सगळ्यात आधी जे गहू दळून आणलेले ते डब्यामध्ये काढून घेतले. त्याच्यानंतर मग पीठ मळायला घेतलं. पण हा कॅमेरा सारखा हलत होता, सारखा त्रास देत होता, त्यामुळे त्याला एका ठिकाणी नीट ठेवलं. तर आज आमटीमध्ये मी अंडा करी करणार होती. तर पीठ वगैरे मळून घेतल्यानंतर मग ती अंडी शिजायला ठेवलेली मी एका साईडला. त्यामुळे पीठ मळताच एका साईडला अंडी ठेवलेली आणि एका साईडला दूध ठेवलेलं. त्यामुळं पीठ मळताच माझं लक्ष तिकडं चाललेलं सारखं.
परत अंडी शिजवून घेतली, परत ते सोलून वगैरे घेतली. तर अंडी सोलून झाली, तर आता मसाला तयार करायला जाऊ आपण. चलो. तर मसाल्यामध्ये मी पहिल्यांदा कांदा वगैरे चिरून घेतला, परत खोबरं पण लागणार ना, त्यामुळं खोबरं वगैरे चिरून घेतलं. तर हे बघा अंडी पण सोलून झाली ती. तर चलो आता आपण मसाला आणि कांदा वगैरे चिरायला घेऊया. तर कांदा चिरून घेतला, परत खोबरं पण बारीक करून घेतलं. तर अंडा करीला लागणारं सगळं साहित्य तयार आहे. अंडी वगैरे सोलून घेतली, परत ह्याच्यामध्ये मी मेन म्हणजे अंडे घेतले, परत खोबरं बारीक करून घेतलं, परत त्याच्यानंतर आलं आणि लसूण ह्याची दोघांची पेस्ट करून घेतली बारीक, परत चटणी 2 बारीक चमचे चटणी घेतले, परत कांदा बारीक चिरून घेतला, परत पातेल्यामध्ये तेल ओतलं, ते गरम होईपर्यंत. त्यानंतर मग कांदा वगैरे ओतला पातेल्यामध्ये. तर कांदा तळून घेतला तेलामध्ये चांगला. परत तळल्यानंतर डायरेक्ट आले लसूण पेस्ट टाकायची, पण मी खोबरं टाकलं. त्याच्यानंतर मग खोबऱ्यानंतर आलं लसूण वगैरे पेस्ट टाकली, पूर्ण ते भाजून घेतलं चांगलं. कारण की चव येते. एक जण मसाले पहिला भाजून घेतात, म्हणजे खोबरं वगैरे भाजून घेतात तव्यावर, त्याच्यानंतर मग बारीक करतात. परत ह्याच्यात तीळ पण टाकू शकतो आपण, पांढरं तीळ भाजून बारीक करून. तर हा पूर्ण मसाला मी पूर्ण असा तळून घेतला, जेवढा तळेल तेवढा त्याला चव पण येते चांगली. तर मेन गोष्ट मी शाकाहारी आहे, मी अंडी वगैरे काहीच खात नाही, पण ठीक आहे, करायला आता काही इथं कोण नाही त्यामुळे मी करते. तर कांदा आणि खोबरं नीट तळून झाले, तर त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकली. तर ह्याच्यामध्ये चवीनुसार चटणी पण टाकली. एक जण पाणी ओतल्यावर पण चटणी टाकतात, पण मसाल्यात टाकल्यावर जरा चवीला चांगलं लागतं. त्याच्यानंतर मग ह्याच्यात चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे, पण लास्टला पाणी ओतल्यावर मीठ टाकायचं. परत ह्याच्यामध्ये मी अंडी जे सोललेले होते ते टाकून घेतले आणि थोडा मसाला मिक्स केला. तर त्याच्यानंतर मग लास्टला पाणी वगैरे ओतलं त्याच्यामध्ये. तर आता आपल्याला जेवढा रस्सा म्हणजे करी आमटी जेवढी करायची आहे त्यानुसारच पाणी ओतायचं. परत पाणी ओतल्यावर शक्यतो मीठ टाकायचं, कारण की आपल्याला अंदाज पण येतो, आधी टाकल्यावर अंदाज येत नाही. पण ह्याच्यामध्ये मेन म्हणजे कोथिंबीर लास्टला टाकायची वरून थोडीशी, चवीला भारी लागतं. जर धना पावडर असेल तर ते मसाल्यामध्ये आपण टाकू शकतो. तर कोथिंबीर वगैरे टाकली आणि फायनली आपली अंडा करी तयार आहे. तर विषय असा आहे की मी शाकाहारी आहे, पण घरात कोण नसल्यामुळं मी करते, मला येतं अंडा करी वगैरे करायला. मी बनवते पण खात नाही, तयार करते पण खात नाही, एवढंच फरक आहे. शाकाहारी आहे, माळकरी नाही, एवढंच. चलो बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. तर आपली गरमागरम अंडा करी तयार आहे, या जेवायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.